नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ब्लाऊजचे डिझाईन दाखवणार आहे आणि ब्लाऊज किती रेडी झालेले आहे ते पण दाखवणार आहे आणि व्हिडिओ स्किप न करता बघा. व्हिडिओमध्ये काही छोट्या छोट्या टिप्स पण मी सांगत असते. आता ह्याच्यामध्ये मी ब्लाऊज वर्कचं एक शिवणार आहे. ते वर्कचं शिवता कशा प्रकारे शिवायचं आहे ते तुमच्यासोबत थोडं थोडं शेअर करते. तर मी आता काही ब्लाऊज रेडी केलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर करते. सर्वात आधी हे कटोरीचं ब्लाऊज आहे, गोलगळा आहे, पाइपिंग केलेली आहे. हे काल रात्री माझ्या भाऊजाईने शिवलेलं आहे. रात्री 9-10 वाजेपर्यंत तिने होते. कस्टमरचे आता खूप सारे लग्नाचे ऑर्डर आहेत, तर ब्लाउजेस भरपूर पडलेले आहेत. हे बघा, हे कटोरीचं ब्लाऊज आणि हे प्रेस करून हँगरला अटकवायचे आहेत. फक्त आता हुक वगैरे लावून तयार झालेले आहेत. परत ते एक ब्लाऊज शिवलेला आहे. परत हे दुपारच्याला शिवलेलं आहे, कालचे दाखवत आहे मी. हे नॉर्मलच गळा आहे, ह्याचा पण हाताला वर्क आलेला आहे, मोराची डिझाईन दोन्ही हाताला. आणि परत बॅक साईडला पण खूप छान वाटत आहे हा पण गळा. परंतु ह्याला खूप सारी डिझाईन होती, पण त्या कस्टमरला मोठा गळा पाहिजे होता, त्याच्यासाठी आम्ही हे कट केलेला आहे. ते बघा, अशा प्रकारे ह्याचा पण गळा वगैरे मोठा आहे, डीप नेक आहे याचा गळा. त्यांना छोटे गळे नाही आवडत, तर ते मोठाच केलेला आहे. हे 2 पीस कटोरीचा ब्लाऊज आहे. 2 पीस कटोरीचे टोटल 5 ब्लाऊज होते. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी कटिंग दाखवलेले होते, त्यातला 3 ब्लाऊज रेडी झालेले आहेत. हे एक 2 पीस कटोरीचा आहे, सर्वात दाखवलेलं कटोरीचं होतं. हे पण बघा, हे पण 2 पीस कटोरीचं आहे. याला पण पॅच आल्यासारखे हे आधीच प्रिंट आलेली होती, तर हे पण जसं ॲडजस्ट झालं तसं ठेवून कटिंग केलेलं आहे. हे पण 2 पीस कटोरीचं आहे. 2 पीस कटोरी खूप छान बसते. हे बघा, बॅक साईडला असे डॉट वगैरे होते. हे अशा प्रकारे हे पण तेच गळा, त्यांना डीप गळे आवडतात आणि ह्यांना एवढा डीप गळा पसरट शिवून पण शोल्डर उतरत नाही, खूप छान ब्लाऊज बसतात. हे 2 झालेले आहेत. परत हे तिसरं ब्लाऊज आहे. तिसरं ब्लाऊज 2 पीस कटोरीचंच आहे. त्याचा पण तेच मापाचे आहेत गोलगळे. तर एक ब्लाऊज राहिलेला आहे, एक राहिलेला आहे म्हणलं तरी हे 2 राहिलेले आहे 2 पीस कटोरीचे. हे एक आहे, ह्याला थोडंसं चिपकवून वगैरे घेतलेलं आहे. आता ह्याला स्टिच करेल तिने येऊन. परत अजून एक ब्लाऊज आहे. हे एक ब्लाऊज राहिलेला आहे त्या मापाचा. टोटल 5 ब्लाऊजापैकी 2 ब्लाऊज राहिलेले आहेत, 3 झालेले आहेत. ते पण झाले असते, पण ह्या क्लायंटनं खूप गडबड करू लागले, तर ह्या क्लायंटची मी स्टिच केली. याची कटिंग नव्हती, काहीच नव्हतं, तर हे लास्टला येऊन पण याची कटिंग पण झाली, स्टिचिंग पण झाली. काल एक अर्जंट त्याचं अस्तर पण नव्हतं, अस्तर पण मागवलं, त्याचं पण ब्लाऊज रेडी पण झाला. त्याचा व्हिडिओ घ्यायला लक्षात नाही आहे, ते क्लायंट लवकरात लवकर येऊन घेऊन गेले. हे बुक केलेलं आहे बॅक साईडला आणि असा पॅटर्न केलेला आहे बोटनेकमध्ये. खूप छान पॅटर्न आहे हे पण. ते तुम्हाला थोडंसं वर करून दाखवते. गळ्याचा असा शेप घेतलेला आहे, वरच्या साईडला पानाकार घेतल्यासारखा. हे बोटनेक केलेलं आहे. हे ब्लाऊज कसा वाटला कमेंट करा. हे एक झालेलं आहे. परत अजून एक त्यांचा ब्लाऊज आहे पोपटी कलरचा, इथंच घेतलेला आहे, पण खाली पडला होता. हे पण खूप छान आहे ब्लाऊज. हे दिवाळीच्या आधी शिवलेला आहे. त्यांना मी दिवाळीच्या आधी फक्त बॅक साईडला वगैरे खूप गडबड होती, तर स्लीव्सची मी डिझाईन केली नव्हती, त्यांना तशीच दिली होती. स्लीव्सची मी नंतर करते म्हणलं होतं. सर्वांना एक एक तरी ब्लाऊज पाहिजे होते. सर्व क्लायंट आपले रेग्युलर असल्यामुळे त्याला आपल्याला करूनच द्यावं लागतं. तर हे पण ब्लाऊजची स्लीव्सची राहिलेली होती. हे स्लीव्स त्यांनी आणून दिल्यावर मी हे स्लीव्ज ओपन करून ह्या स्लीव्सची अशा प्रकारे हे त्यांना पाहिजे होतं, तर हे केलेलं आहे स्लीव्सला. बॅक साईडचा असा आहे, गोलगळा आहे. परत हे फक्त पट्टी बनवून हे लटकन अटॅच केलेलं आहे. ते पण खूप छान वाटतंय ब्लाऊज.
अशा प्रकारे हे एक ब्लाऊजचे स्लीव्स केलेले आहे आणि ते ब्लाऊज कटिंग करून रेडी केलेलं आहे. त्यांच्या इथे लग्न आहे, त्यांनी गडबड करू लागले तर त्यांचं आधी केले. ह्या कस्टमरला थोडंसं थांबायला सांगितलं. हे कपवाले आहेत, प्रिन्सेस कट आहे, पॅडेड आहे. हे बघा, हे दोन्ही ब्लाऊज एका कस्टमरचे आहेत. हे दोन्ही ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत. त्यांचं हे मेजरमेंटचं आहे. मेजरमेंटचं पण इथेच त्यांच्या बॉडीवर घेऊन इथे स्टिच केलेलं आहे. तेव्हा त्यांना पायपिंग नाही माहिती होती, त्यांनी हे लेस सांगितली होती तर लेस लावून दिले मी. तर अशी पायपिंग केल्यावर खूप छान वाटतं, कॉड पायपिंग केल्यावर. पण काही जणांना कॉड पायपिंग जास्त माहिती नाही, तर त्यांना काही माहिती नसते. नाही लेसच लावून द्या, लेस आवडते, लेसच लावून द्या, तर लेस लावून दिले मी. परंतु हे लेसपेक्षा ती पायपिंगच छान वाटते. हिचा काय नाही, राऊंड नेक घेतलेला आहे बीचमध्ये आणि बोट नेक आहे. स्लीव्ज अशा प्रकारे केलेला आहे. स्लीव्सची पण खूप छान फिनिशिंग आलेली आहे. हे मापाला दिलेत त्यांनी, आधी केलेला आहे हे ब्लाऊज, मीच केलेला आहे हे पण. आणि फ्रंट लेगला तेच पॅडेड प्रिन्स कट. आणि तुम्ही पाहू शकता हे नॉर्मल आहे कटिंग समोरल्या भागाची, बॅक साईडला बोटनेकची आहे. तर ह्याची 2 पेपर कटिंग करावं लागतात. जर असे तुम्हाला जर पाहायचे असेल कटिंग तर तुम्ही कमेंट करा. फ्रंट साईडला नॉर्मल आणि बॅक साईडला बोटनेक, परंतु हे शोल्डर सेम आलं पाहिजे, त्या प्रकारे आपण कटिंग करतो. तर तुम्हाला पाहायचं असलं तर कमेंट करू शकता. त्याच्यातनं अजून आपल्याला हे 2 ब्लाऊज रेडी करायचे आहेत. आज 2 बाकी आहे दुसरी कटिंग करायचे, पण हे 2 आज कसे करून द्यायचे आहेत समजा. तर हे एक ब्लाऊज आहे, प्रिन्स कट आहे. ह्याचं पण खूप छान आहे. ह्याच्यावरची साडी दाखवते मी. ह्याच्यावरली साडी पण खूप छान आहे. हे वर्कवाला ब्लाऊज दाखवणार आहे. या वर्कवाल्या ब्लाऊजची स्टिचिंग थोडी काही टिप्स आहेत, मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करते. हे व्हिडिओ खूप मोठा होतो, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करते. आता मी त्याच्यावरची साडी दाखवते. साडी खूप छान आहे, मला खूप आवडलेली आहे. परत आज एक ब्लाऊज आणि साडी आलेली आहे अर्जंटमध्ये. संध्याकाळपर्यंत त्यांना ब्लाऊज पाहिजे, तर हे त्यांना नाही म्हणलेले आहे, पण हे आपले रेग्युलर कस्टमर आहेत. त्यांनी मला आधीचे ब्लाऊज राहू द्या, पण हे द्या, तर आपल्याला हे देणं भागच आहे. तर हे एक ब्लाऊज संध्याकाळपर्यंत आपल्याला कटिंग करून ते पण रेडी करायचं आहे. ह्या साडीचा ते ब्लाऊज आहे मी आता दाखवलेला. याची साडीचा पदर खूप छान आहे, बाकी एकदम नॉर्मल आहे. पदर खूप छान आहे, खूप छान वर्क आहे, तुम्हाला पण आवडेल. हे बघा किती छान आहे, पदरावर आलेला आहे. हे काम करणाऱ्याची कलाच आहे. खूप छान वाटलं मला हे साडीवरची. हे फक्त हे एक फेस आहे ना, तेच खूप छान वाटलेलं आहे, खूप छान काढलेलं आहे. बाकी साडी सिंपल आहे, फक्त ते पदरालाच आहे तसं. अशा प्रकारे हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघत जा. पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.